केक बनवायचं म्हटलं की सर्वात आधी मुलं खुश होतात, कारण त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये केक आवडत असतो. तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये. आज आपण आपल्या रेसिपीमध्ये कुकरमध्ये मैद्याचा वापर अजिबात न करता केक तयार करणार आहोत, तोही एकदम सॉफ्ट आणि फ्लफी असा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात. तर घरच्या घरी रवा केक तयार करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी फ्रेश दही घेतलेली आहे आणि पाऊण वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही इथे साखरेचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त केलात तरीही चालेल. आणि अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे. खायचं तेल जो आपल्या घरी असतो तोच इथे वापरलेला आहे. आता इथे वापरलेली सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहेत. सर्व व्यवस्थित असं एकजीव झालं की यामध्ये स्वच्छ चाळून घेतलेला त्याच वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे आणि याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं. बॅटर खूप असा घट्ट झालेला आहे, तर मी इथे अर्धा ते पाऊण कप दूध घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरचं दूध आहे. तो थोडं थोडं घालून यामध्ये मिश्रण तयार करायचं. संपूर्ण दूध एकदाच वापरू नका, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं. तर अशा पद्धतीने थोडं थोडं दूध वापरून मी इथे बॅटर अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. आता याला तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास इथे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं, नाहीतर 15 मिनिट ठेवलं तरीही चालेल. इकडे मी केक टिनला सर्वात आधी तेलाने ग्रीस करून घेते. नंतर आपल्याकडे वेळ नसतो, त्यामुळे ही प्रोसेस अगोदरच करून ठेवायची आहे. सर्व साईडने एकसारखं असं तेलाने ग्रीस करायचं. जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर कुकरचा डब्बा घेतला तरीही चालेल. आणि बटर पेपर नसेल तर इथे आपण कोटिंग करून घेऊया गव्हाच्या पिठाने. थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित सर्व साईडने कोट करून घ्यायचं, म्हणजेच केक खाली चिकटणार नाही. केक टिन रेडी झालेला आहे. आता इकडे बॅटरला सुद्धा अर्धा तास झालेला आहे. व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं. बघू शकता एक ते बॅटर खूप असं घट्ट झालेलं आहे. तर उरलेला सर्व दूध मी यामध्ये घालते. तर मी ते पाऊण वाटी दूध वापरलेला होता. संपूर्ण दूध यामध्ये मी घातलेलं आहे आणि बॅटर छान असं रेडी झालेलं आहे, पाहू शकता. आता आपल्या केकची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी मी इथे मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर वापरलेला आहे. हा कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळू शकतो पॉकेट. तर इथे संपूर्ण मी एक पॉकेट वापरलेला आहे. यामुळे टेस्ट खूप छान येत असते केकची. व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे. आता इथे फ्लेवरसाठी मी पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि त्यासोबतच इलायची पावडर घेतलेला आहे. एक इलायची छान क्रश करून घेतलं आणि ते इथे वापरली. जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर फक्त इलायची वापरली तरीही चालेल. छान असं सर्व मिक्स करून घेतलं. चिमूटभर मीठ घालायचं आहे, खूप छान टेस्ट येते मिठामुळे. आता इथे गार्निशिंगसाठी मी इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत. तुमच्याकडे जर टूटी फ्रूटी असेल ते घालू शकता, नाही घातलं तरीही चालेल. खूप छान टेस्ट येते केकची. आता इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा वापरलं. थोडंसं यावरती ॲक्टिवेट होण्यासाठी दूध घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण बेकिंग सोडा आणि पावडर मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव होईल अशा पद्धतीने विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. आता तयार झालेलं आहे मिश्रण, तर याला सर्व केक टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवायचं की बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरल्यानंतर बाहेर आपल्याला जास्त वेळपर्यंत ठेवता येणार नाही बॅटर. लगेच करावं लागते ही प्रोसेस. सर्व केक टिनमध्ये मी बॅटर ओतून घेतलं. वरती सुद्धा गार्निशिंगसाठी छान असे मी ड्रायफ्रूट्स घालते. थोडेसे शीट्ससुद्धा घालणार आहे यामध्ये, पंपकिन शीट्स वगैरे. छान फ्लेवर येतो यामुळे. थोडेसे मनुके घेतले काळे, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल आपलं केक. आणि इथे पंपकिन शीट्स घेतलेले आहेत, पाहू शकता. आता केक टिन एकदम रेडी झालेला आहे बेक होण्यासाठी. तर इथे कुकर ठेवलेला होता मी. यावरती स्टँड घालायचं आणि हळूवारपणे इथे डबा सोडायचा आहे. चटके लागू शकतात, थोडं सांभाळूनच. आणि आता यावरती झाकण लावून घ्यायचं. कुकरचं मी इथे शिटी आणि रबर काढून घेतलेला होता. आता कुकरचं झाकण लावून जवळपास 40 ते 45 मिनिटांपर्यंत बेक करून घ्यायचं. मध्ये मध्ये खोलून बघायचं नाही. तर 45 मिनिटे झालेली आहेत. आता मी कुकरचं झाकण हळूवारपणे काढून घेते, कारण खूप जास्त गरम झालेला असतो हा, त्यामुळे. मस्त असा फुललेला आहे आपला केक. आता आपण चेक करून बघूयात सुरीच्या सहाय्याने.
तर सुरी एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे छान असा बेक झालेला आहे। तर हळूवारपणे आपल्याला कापड घेऊन काढून घ्यायचं, कारण कुकर खूप गरम झालेला असतो आणि याला थंड करून घ्यायचं आहे 20 ते 25 मिनिटांसाठी। बघू शकता टेक्स्चर खूप छान आलेलं आहे केकचं। आता थंड झालेला आहे केक। आता सर्वात आधी याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत, कडा सोडवून घ्यायच्या। आणि आता एक प्लेट घेऊन त्यावरती उलटं करून घ्यायचं, म्हणजे खूप छान असं निघल्या जाईल, अजिबात चिकटून बसत नाही। तेल आणि इथे कोटिंग केलं होतं गव्हाच्या पिठाने, त्यामुळे। तर पाहू शकता केक टीन एकदम क्लीन आलेला आहे आणि एकदम जाळीदार असा केक तयार झालेला आहे। खूप टेस्टी, याची जाडी पाहू शकता तुम्ही आणि एकदम सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे। या पद्धतीने घरच्या घरी जर तुम्ही रवा केक मुलांना बनवून खाऊ घालाल तर वारंवार बनवून मागतील, या पद्धतीची टेस्ट होणार आहे या केकची। आता आपण कट करून बघूयात की आतमधून कशा पद्धतीची जाडी आलेली आहे ती। तर आतमधून सुद्धा खूप छान असं जाळीदार केक रेडी झालेला आहे, पाहू शकता एकदम फ्लफी आणि सॉफ्ट असा केक झालेला आहे। जर इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि पौष्टिक रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।